वसवावे घर देवे बरे निरंतर वसवावे घर देवे बरे निरंतर संगासनी शयनी गडे भोजनी गमनी संकल्प विकल्प मावळुनिया पुण्य पाप संगासनी शयनी गडे भोजनी गमनी तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ अवघे गोविंद सखाळ संगासनी शयनी घडे भोजनी गमनी विठाल विठाल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेव सुतं देवो कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडलिकाय धातु मुनीन्द्रे समागत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम Ranga Karu Bhagavad
दर्शने चरण संतांची या, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा. उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवने आदत्रय जननी देवाते आदत्रय जननी देवाते. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवने आदत्रय जननी देवाते आदत्रय जननी. या गावच्या असणाऱ्या ग्रामदेवता इष्टदेवता या सर्वांना नमस्कार. शरण शरण हनुमंता तुम्हालोर रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मजदाव व्यासुगटा. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुंदर मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुंदर मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची या. बघा विठ्ठल विठ्ठल बसवावे घर देवे बरे निरंतर, संगासनी शयनी गडे भोजनी गमनी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी नैमित्तिक कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराया. या तुकोबारायांचा अवघ्याशा 4 चरणांचा असणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. हे जगद्गुरु तुकोबाराय कोण? जगद्गुरु तुकोबाराया ज्या तुकोबारायांचं नाव घेताच यमानी सुद्धा थरथर कापावं असे जगद्गुरु तुकोबाराय. नाम घेता कापे
घेता कापे यम. तुम्ही बोलत नाही का? बोलत चला, कारण कीर्तन काय एकट्याने करायचं नसतं. समोरच्यांची साथ संगत असली तर त्या कीर्तनाला आनंद आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, गदारोळी आनंदे, गदारोळी आनंदे. खेळी मेळी गदारोळी तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. बघा, कीर्तनात हा आनंद असला पाहिजे, कारण कीर्तन असं आहे ना, या कीर्तनात आनंद असला तरच भगवंत इथं अवतरण होणार आहे. अहो, नामदेव महाराज कीर्तन करायचे तर कीर्तन करता करता काय करायचे, भगवंत साक्षात पुढे यायचे, कारण तो कीर्तनामध्ये तेवढा आनंद असायचा. कीर्तन सांगायचे, कीर्तन चांगलं होय अंग हरिरूप. आणि अशा असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांचा बघा हा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांना बघता क्षणी यमाळा सुद्धा थरथर कापावं. एवढंच नव्हे तर या वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराय. आणि याच तुकोबारायांचा अभंग आपल्याला या वास्तु शांतीच्या कार्यक्रमानिमित्त घेतलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया तुम्हा आम्हा मानव जीवनाच्या या जीवनाचा, या घराचा काय वर्णन आहे, या घराचा उद्धार कशातून होईल या अभंगातून सांगताय. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बसवावे घर देवे बरे निरंतर. या घरामध्ये बरे का, दगड मातीच्या घरामध्ये नाही, या घरामध्ये देवाला निरंतर वसवायचं आहे. वसवावे घर देवे बरे निरंतर म्हणतो. देव निरंतर या शरीरामध्ये, या जीवात्मांमध्ये वसवला कि मग तो कुठेही असताना, आपण कुठेही असताना आपल्या बरोबर असतो. संग आसनी शयनी घडे भोजनी गमणी. झोपताना, उठताना, बसताना, जेवताना, तुम्ही कोणताही कृत्य करत असताना भगवंत आपल्या बरोबर असतो. मग त्यासाठी मनामधले संकल्प विकल्प ते सोडून द्यायचे आहे. संकल्प विकल्प मावळून या. पाप पुण्य, पुण्य पाप हे आपण सोडून द्यायचे आहे. आणि पुण्याची गणना किंवा पाप काय करतोय किंवा पुण्य काय करतोय, ज्यावेळेस भगवंत आपल्या बरोबर असेल ना, याची गणना करायची गरज नाहीये. साक्षात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की ज्यावेळेस वृत्ती रूपाने हा भगवंत आपल्याच बरोबर सतत असेल, तर हा भगवंत सतत आपल्या बरोबर असल्यानंतर आपल्याला काळाची भीती राहणार नाही, कारण तो गोविंद सकळ आपल्या बरोबर आहे, सदैव आपल्या बरोबर असणार आहे. त्याच्यामुळे काळाची भीती आपल्याला नसणार आहे. त्याच्यासाठी त्या निरंतर घरामध्ये आपल्याला सदैव त्या भगवंताला वसवावा लागेल, त्याला निरंतर जागा आपल्या घरामध्ये द्यावा लागेल. विठ्ठल विठ्ठल. आज परवाच आमची दशक्रियेच्या विधीच्या प्रवचनामध्ये सगळ्यांची गाठभेट झालेली होती, या सगळ्यांची बसलेल्यांपैकी. तर आज पुन्हा भेट झालेली आहे. स्वागत आहे त्यांचं. सरपंच आहे माहिती आहे. विठ्ठल विठ्ठल. आज ज्यांनी ही वास्तू बांधलेली आहे
असे राजूभाऊ कारभारी भडांगे यांच्या घराच्या वास्तुशांती निमित्त आज इथे आपण उपस्थित झालो. तर सर्वच असणारा भडांगे परिवार आणि आमच्या वहिनी असतील, आमच्या सगळ्या दिदी असतील, यांचं सगळ्यांचं आग्रहाचं निमंत्रण होतं की येईपर्यंत आग्रहाचं निमंत्रण होतं आमच्या घरी कीर्तनाला या बरं का. कीर्तनाला म्हणजे पाहुणे म्हणून या असं म्हणत होते ते, पण आज हा कीर्तन करण्याची संधी त्यांच्यामुळेच लाभली आणि त्यांचा एवढा आग्रह होता म्हणून आज इथे उपस्थित राहिलो. आणि आज वास्तुशांतीचं कीर्तन आहे. खरं तर वास्तुशांती का करायची असते थोडक्यात थोडस सांगून जाऊ, कारण कीर्तनच वास्तुशांतीवरती आहे. आज वास्तुशांतीच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आहे. खरं तर कीर्तन का असावं वास्तुशांतीला, तर बघा या वास्तू बांधत असताना आपण ती वास्तू बांधतो त्यावेळेस त्या वास्तू बांधण्यासाठी आपण वाळू कुठून आणतो? गंगेमधून वाळू आणत असतो. पण त्या गंगेमधून वाळू आणत असताना त्या गंगेमध्ये आपण काय करतो? हस्ती विसर्जित करत असतो. मग त्या गंगेमध्ये हस्ती विसर्जित केलेले आहे, मग त्या चांगल्या माणसाच्या आहे की वाईट माणसाच्या आहे हे आपल्याला माहित नाही. माहितीये? नाही माहिती. पटकीन माना हलवत जा काहीतरी, म्हणजे मी पुढचं सांगत आहे ना. वास्तुशांतीला आपण ती वाळू आणतो, ती त्यामध्ये हाडांचे बारीक बारीक कण असतात आणि मग त्या कण आपल्या भिंतीला लागले जातात त्या वाळू बरोबर. त्याचबरोबर आपण विटा आणतो, त्या विटांना माती कुठून आणली आहे, कोणत्या जागेवरून आणली आहे हे आपल्याला माहित नाही. परत त्याच्यासाठी आपण बरंच काही काही साहित्य आणतो, तो कुठल्या पद्धतीने कुठून आणतो हे आपल्याला माहित नाही. परंतु हे सगळे दोष घालवण्याचं काम करत असतं नामस्मरण. कारण नामस कीर्तन साधन पायी सोपे, जळतील पापे जन्मांतरींचे. बघा हे दोष घालवण्याचं काम नामस कीर्तन करत असतं. म्हणून आजच्या दिवशी आपण इथं नामकरण सोहळा ठेवतो, नामस्मरणाचा सोहळा ठेवतो. आणि त्याचबरोबर ही वास्तुशांती अजून कोणी कोणी घातली आहे की बाबा या वास्तुशांती का करायची असेल हे मी तुम्हाला सांगून जाईल. वास्तुशांती तुम्ही म्हणाला आजकाल कुणीतरी घालतंय का, की आताच मागच्या पिढीनं घातली की त्याच्या मागच्या पिढीनं घातली म्हणून आपण घालायची का आपल्या शेजारच्यानी घातली म्हणून घालायची? असं काही नाही. ही वास्तुशांती पूर्वीपासून आलेली परंपरा आहे. पूर्वीपासून आलेली परंपरा आहे. सांगून जाईल पूर्वीपासून केव्हापासून आलेली परंपरा आहे. ज्यावेळेस माता पार्वती बोलू लागल्या की आता का बरं इथे राहायचं, कुठे स्मशानामध्ये. अहो सगळ्यांचे किती भारी भारी बंगले झाले, किती बिल्डिंग छान छान झाल्या आणि आपण स्मशानामध्ये वस्ती करायची हे मात्र पटत नाही. हा भोले शंकराला म्हटलं. आता या भोलेनाथांना म्हटल्यानंतर आता स्त्री हट्ट म्हणल्यावर स्त्री हट्ट पुरवावा लागतो. आता काही काही ठिकाणी नाही पुरवला जात, त्याला आपण काय करावं, परंतु हा स्त्री हट्ट पुरवावा लागतो. म्हणून हा स्त्री हट्ट पुरवण्यासाठी भगवान भोलेनाथांनी ती लंका उभी केली. लंका कशी? सोन्याची. मग आता लाडक्या पत्नीसाठी काहीतरी केलं तर पाहिजे की नाही. मग बांधली तर बांधली, विटा मातीची अशी तशी नाही बांधली तर सोन्याचीच लंका बांधून ठेवली. आणि सोन्याची लंका बांधल्यानंतर आता हिची वास्तुशांती करायला पाहिजे. वास्तूची पूजा करावी लागते. वास्तूची पूजा करावी लागते. मग ही वास्तुशांती घालायची कशी? बघा वास्तुशांतीला ब्राह्मण देवता बोलवा लागतात.
पूर्वीपासून ब्राह्मण देवतेला खूप मान आहे आणि ब्राह्मण देवता बोलवायचे आहे आणि या ब्राह्मण देवतांना बोलवत असताना किमान कमीत कमी 5 ब्राह्मण तरी वास्तुशांतीला पाहिजे. 5 ब्राह्मण पाहिजे. मग आता 5 ब्राह्मण बोलवायचे. जास्तीत जास्त 10 चालतात पण कमीत कमी 5 चालतात. आता आपल्याकडे कमीत कमी 2च चालतात. बरोबर आहे की नाही? पण तेव्हा त्यांनी सांगितलं कमीत कमी 5 तरी ब्राह्मण पाहिजे. विचार करत होते कोणाला बोलवावं. तेवढ्यात जे 3 लोकांचं भ्रमण करताय असे नारद मुनी आले तिथे. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 करत नारद मुनी तिथे आले आणि या नारद मुनींनी म्हणावं भगवंत कशा एवढे चिंतित बसलाय. त्यावेळेस भगवंतांनी म्हणावं अरे आता ही वास्तू तर उभारलेली आहे परंतु या वास्तूची शांती करायला हवी ना. मग या वास्तूची शांती करण्यासाठी ब्राह्मण देवता बोलवायला हवे ना. मग ते ब्राह्मण देवता बोलवायचे कोण? नारद मुनी म्हणाले एवढी कशाला चिंता करताय. आता सगळ्यात सोपे सल्ले देणारे कोण असतात? पटकीन सल्ला आणि तो उपयोगाचा असतो. पण आपण उगाच म्हणतो कळीचे नारद कळीचे नारद कळीचे नारद. नाही हो, कळीचे नाही. जिथे जिथे चांगलं काम घडतं ना तेव्हा तेव्हा नारद मुनीच हजर असतात. आणि या नारद मुनींना ज्यावेळेस भगवान शंकराने विचारावं कोण आहे असं. अहो तो दशानन रावण आहे ना, त्याला जास्त ब्राह्मण बोलवायची गरज नाही. त्याला किती मुख आहे? 10 मुख असणार आहे. तो 10 मुखांनी एकदाच 10 गायत्री करेल, 10 मंत्र म्हणेल. बर 5 ब्राह्मण बोलून त्या 5 ब्राह्मणांना दक्षिणा द्यायची, 5 ब्राह्मणांना वस्त्र द्यायचं. एवढं सगळं काय काय द्यावं लागणार तर 5 जणांना द्यावं लागेल की नाही. मग आता 5 जणांना देण्याऐवजी एकाच जणाला द्यायचे. तुम्हाला किती जणांना? एकाच जणाला द्यायचे. नारदाची आयडिया भगवान शंकराला पटली ना. भगवान शंकरांनी या रावणाला आमंत्रित केलं आणि रावणाकडून वास्तू शांतीची पूजा घालून घेतली. रावणाने असे काही मंत्र म्हटले, त्या मंत्रांनी भगवान भोलेनाथ खुश झाले. बरं भगवान भोलेनाथ कसे आहे? पटकन कोणत्याही गोष्टीला खुश होऊन जाणार आणि मागितलं ते देऊन टाकणार असे भोलेनाथ. ज्यावेळेस रावणाने एवढे मंत्र छान म्हटले आणि वास्तू शांतीची पूजा झाली. वास्तू शांतीची पूजा झाल्यानंतर दक्षिणा द्यावा लागते का नाही? दक्षिणा द्यावा लागते. ब्राह्मण देवतेला दक्षिणा द्यायची असते. ब्राह्मण देवतेचं पूजन करायचं असतं आणि त्यावेळेस पूजन करत असताना या भगवान भोलेनाथांनी म्हणावं रावणा मी खुश आहे, तुला काय लागतं ते माग. काय लागतं ते माग म्हटल्यानंतर यांनी म्हणलं मी मागन तेल द्याल का? भोलेनाथ ते हो मग तुम्ही मागाल ते देऊ, तुम्ही मागाल ते देऊ म्हटल्यानंतर या रावणाने शब्द टाकला की ज्या वास्तूची मी पूजा केली ती वास्तूच मला पाहिजे. बघा रावणाने दक्षिणेमध्ये वास्तू मागितली
आता जर कोणी मागितलं तर ते म्हणन रस्ता पकड. परंतु भगवान भोलेनाथांनी रावणाने मागितल्याबरोबर ती वास्तू दिली. मला एक सांगायचं आहे, वास्तू बांधल्यानंतर त्या वास्तूची पूजा केली जाते. विठ्ठल विठ्ठल. वास्तू बांधल्यानंतर त्या वास्तूची पूजा का करायची असते? नुसती पूजा करायची म्हणून करायची असते का? नाही, त्याच्या मागे काहीतरी शास्त्रीय कारण असतं. बघा, वास्तू बांधल्यानंतर त्या वास्तूची पूजा करायची असते. त्याचं कारण असं आहे, या वास्तू पुरुष जो असतो त्या वास्तू पुरुषाच्या नावाच्या राक्षसाने महाताप केलं आणि तप केल्यानंतर ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतल्यानंतर या ब्रह्मदेवाने या वास्तू पुरुषापुढे आले, प्रसन्न झाले आणि त्या वास्तू पुरुषाला म्हणू लागले, महाग तुला काय मागायचंय ते. या वास्तू पुरुषाची तपश्चर्या एवढी झाली होती की ब्रह्मदेवापेक्षाही त्याला जास्त श्रेष्ठत्व येऊन गेलं. तुमच्यापेक्षा जास्त तपस्वी मी आहे, त्याच्यामुळे तुम्हालाच काय मागायचं ते मागून घ्या. कोण म्हणाला? वास्तू पुरुष म्हणाला. आणि तुम्हालाच काय मागायचं तर मागून घ्या. आणि ब्रह्मदेवालाही हेच पाहिजे होतं की उन्मत्त जर एखादा राक्षस झाला तर त्याचा विनाश केला पाहिजे, म्हणून ब्रह्मदेवाला सुद्धा हेच पाहिजे होतं. तर ब्रह्मदेवाने मागितलं, मला तुमच्या शरीरावरती 100 यज्ञ करण्याची परवानगी द्या. 100 यज्ञ करण्याची परवानगी वास्तू पुरुषाकडे मागितल्याबरोबर या वास्तू पुरुषालाही शब्द पूर्ण करावा लागला. या वास्तू पुरुषाने सुद्धा सांगितलं, यज्ञ करू शकता. शरीरावरती 100 यज्ञ केल्यानंतर शरीर राहील का? या वास्तू पुरुषाच्या शरीरावरती 100 यज्ञ करण्यात आले आणि 100 यज्ञ केल्यानंतर वास्तू पुरुष घायाळ झाला, मरणार तर ती टेकला. आता मरणार. शेवटी ब्रह्मदेव म्हणाले, तुझ्या या शब्दावरती आणि तू आम्ही मागितल्याबरोबर तू 100 यज्ञ तुझ्या शरीरावरती करून दिले, तर या 100 यज्ञ करून दिले तर त्याच्या बदली तुला काय मागायचं तर माग. वास्तू पुरुष म्हणला, या सृष्टीवरती, या मृत्यू लोकावरती मला असं कुठेतरी स्थान द्या का तिथे मला राहता आलं पाहिजे. मग ब्रह्मदेवाने सांगितलं, ज्या घरामध्ये वास्तू शांती नाही होणार तिथे तुला राहण्याची परवानगी. म्हणून आपण घालतो वास्तू शांती. बघा, वास्तू पुरुषाची आपण पूजा करतो आणि त्याला एका कोपऱ्यामध्ये नेऊन काय करतो? पुरतो. तुम्ही घर बांधले की नाही? बांधले ना? मला बांधायचं अजून. विठ्ठल विठ्ठल. या वास्तू पुरुषाला एका कोपऱ्यात पुरलं जातं आणि त्याला बघा, ज्या घरामध्ये वास्तू पुरुष त्याची कटकट केव्हा चालू करतो? ज्या घरामध्ये सुख शांती नांदत नसेल, लक्ष्मीची कटकट म्हणजे महिला कटकट करत असतील, तो वास्तू पुरुष त्यांच्यात प्रवेश करतो आणि मग तांडव करतो. बर का? आमच्या वहिनी साहेब बसल्या का नाही? इथं नाही बसल्या वाटत. हा वास्तू पुरुष ती वास्तू बांधल्यानंतर तिथे त्याला पुरलं जातं आणि पुरल्यानंतर तो बघा, त्या घरामध्ये कधीही कटकट करायची नसते, भांडण तंटा करायचा नसतो, आरडाओरडा करायचा नसतो. बर का? म्हणून ही केली जाते वास्तू शांती. विठ्ठल विठ्ठल. बघा, आपण अभंगाच्या
दिशेने वळणार आहोत. परंतु या जीवनामध्ये बघा, माणसाला मुख्यतः 3 गरजा सांगितलेल्या आहेत. मला वाटलं माझं या माणसाला जीवनामध्ये जगत असताना 3 वस्तूंच्या गरजा लागतात. मग तो माणूस कसाही असो, लहान असो, मोठा असो, वृद्ध असो किंवा संन्यासी झालेला असो, कोणत्याही अवस्थेमध्ये तो असो, प्रत्येकाला 3 गोष्टींची गरज लागते. ते अन्न, वस्त्र आणि निवारा. परंतु जीवनामध्ये जगत असताना आपण कोणत्या गोष्टी आवश्यक आणि काही नाआवश्यक आणि काही अत्यावश्यक गोष्टींचा वापर करतो. बघा, जीवन जगत असताना अन्न खाणं आवश्यक आहे, पाणी पिणं आवश्यक आहे. तुम्ही बोलत नाही का? तुम्हाला गरज नाही वाटते या गोष्टी. अन्न खाणं अवश्य आहे, पाणी पिणं अवश्य आहे. या सगळ्या गोष्टी करणं आपल्याला आवश्यक आहे. परंतु जेवण झालं, ऐका, जेवण झालं, हात धुतला आणि समोरच्याकडे हात केला, त्या तंबाखू आवश्यक का ना आवश्यक? ना आवश्यक. मग तुम्ही कसं काय खात्या? विठ्ठल विठ्ठल. तंबाखू खाणं, दारू पिणं, सिगरेट ओढणं ह्या ना आवश्यक गोष्टी तरी आपण त्यांचं श्रवण करतो. ठीक आहे. जेवण आपण केलं किंवा 2 दिवस उपाशी राहिलो, 8 दिवस उपाशी राहिलो, तर आपण जाऊ का? तरी आपण 8 दिवस राहू शकतो, 21 दिवस राहू शकतो तसं म्हटलं तर. पाणी आपण न पिता 8 दिवस राहू शकतो, पाणी न पिताही 8 दिवस राहू शकतो. पण हवा आपण 3 तास आतमध्ये घेतली नाही. 3 तास जाऊ दे, 1 तास, अहो 1 तास जाऊ द्या, 10 मिनिटं, 15 मिनिटं आणि 5 मिनिटं, 2च मिनिटं घेतली नाही. समजा ज्याला योगा करायची सवय असेल तो 10-15 मिनिटं, ज्याला याची सवयच नाही तो हवा न घेता किती मिनिटं राहू शकतो? 5 मिनिटं धरा. मग हवा काय? अत्यावश्यक गोष्ट आपल्या जीवनामध्ये आहे, अत्यावश्यक गोष्ट आहे. तसेच आपल्याला जीवनामध्ये ह्या अन्न, वस्त्र, निवारा या अत्यावश्यक गोष्टी आहेत. अन्न घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे. सांगितलं सुरुवाती, आपण 8 दिवस राहू शकतो, परंतु आपल्याला ते घेणं गरजेचंच आहे. बरं, अन्न आपण घेणं गरजेचं आहे, परंतु ते शरीरासाठी कितपत गरजेचं आहे हे आपल्या मनावरती. कधी कधी चांगलं अन्न भेटलं आपल्याला, चांगलं जेवण दिसलं. आता आजच घरभरणीचं जेवण आहे, आपण बघू नंतर, आठवू नका ये बरं का, जेवताना हे आठवू नका बरं. अन्न आपल्याला चांगलं दिसलं तर आपण काय करतो? इथपर्यंत येईपर्यंत ठोसतच राहतो. परंतु अन्न असं खावं, 50% अन्न खावं, 25% पाण्यासाठी जागा ठेवावी आणि 25% हवेसाठी जागा ठेवावी, म्हणजे ते अन्न व्यवस्थित पचन होतं. पण आपण काय करतो? कधी कधी अन्न अतिरेक खातो. मग आपण दवाखान्यात जातो, आजार वाढता की नाही? आजार वाढल्यानंतर आपण दवाखान्यात जातो आणि दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला सांगतात, आता ते डॉक्टरचं काम आहे तरी पण मी सांगते, डॉक्टर आपल्याला सांगतात रात्री काय खाल्लं होतं, विचारतात आपल्याला रात्री काय खाल्लं होतं. मग आपण सांगतो की रात्री असं असं खाल्लं होतं, त्याच्यामुळे आता काय झालं,
अपचन झालं, पित्त झालं, असे प्रकार वाढतात. आता पुढचे आजार तुम्ही आठवून घ्या. आणि त्यानंतर जास्त उपाशी आपण राहिलं तर आपला बीपी काय होतो? लो होतो. म्हणजे जास्त अन्न खाणंही त्रासदायक आहे आणि कमी अन्न खाणं सुद्धा त्रासदायक आहे. म्हणून अन्न हे मापातच खावं. युक्त आहार विहार युक्त आहार विहार हे मैत्रिया सिंगार हे मैत्रिया आहार आपला युक्तच असला पाहिजे, मापात असला पाहिजे. पण बघा, कधी कधी अन्न आपण कुठे खावं, कसं खावं यालाही महत्व आहे. अन्नाचे खूप दुष्परिणाम देखील आहे. अन्न आपण अशाच ठिकाणी खाल्लं पाहिजे ज्या ठिकाणी अन्न खाण्याची योग्यता आहे, अशाच ठिकाणी. तुम्ही म्हणाल काय सांगताय, आम्ही कुठेही गेलो तर कुठेही अन्न जेवण करतो. कधी कधी आपण म्हणतो अशा ठिकाणी अन्न खाल्लं पाहिजे आणि तशा ठिकाणी नाही खाल्लं पाहिजे. खरं तर अन्न हे सगळं तिथून चांगलंच आहे, अन्नाला दोष देता कामा नये. परंतु ज्याच्या घरी आपण अन्न खातोय ना, त्याचं वास्तव्य कसं आहे, तो राहतो कसं, तो बोलतो कसं, त्याच्या घरीची पीडा काय आहे, त्याच्यानुसार अन्नावर परिणाम होतो. दृष्टांत सांगून जाईल तुम्हाला. भीष्माचार्य ज्यावेळी शरपंजीवर पडले असताना पांडव आले आणि पांडवांना ते ज्ञान देऊ लागले. आणि ज्ञान देत असताना द्रौपदी गालात हसली. द्रौपदी गालात हसल्यानंतर भीष्माचार्यांनी म्हणावं, द्रौपदी का हसली ते सांग. त्यावर या द्रौपदीनं म्हणावं, सहज हसली. भीष्माचार्य म्हणाले, कुलवान स्त्रीनं, कुलवधूनं असं कुठेही हसू नये. हसण्याचं कारण मला सांग. ती म्हणाली, सहज हसले. असं नाही, काहीतरी कारण असेल सांग. त्यावेळी द्रौपदी सांगू लागली, तुम्ही आता जे ज्ञान देताय ना, हे ज्ञान ज्यावेळेस दुर्योधनन ते दृष्ट लोक माझे वस्त्र हरण करत होते, त्यावेळेस हे ज्ञान गेलं कुठे होतं? हे ज्ञान गेलं कुठे होतं? आता तुम्ही एवढं ज्ञान देताय. भीष्माचार्याने सांगितलं, त्यावेळेस मी दुष्ट प्रवृत्तीचा असणारा दुर्योधन, या दुर्योधनाच्या घरचं अन्न खात होतो. आणि या दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळे माझी बुद्धी भ्रष्ट झालेली होती. माझ्या जवळ हे ज्ञान होतं, तेव्हाही होतं माझ्या जवळ ज्ञान, पण हे ज्ञान मला व्यक्त करता येत नव्हतं. माझ्या बुद्धीवर गंज चढलेला होता. कशाचा? दूषित अन्नाचा. परंतु बघ द्रौपदी, हा जो तुझा पती आहे ना अर्जुन, या अर्जुनाने मला इतके बाण मारले, इतके बाण मारले, या बाणांवरती मी आज झोपलेलो आहे ग. आणि झोपलेलं असताना, शरपंजीवरती झोपलेलं असताना
माझ्या शरीरातलं दूषित रक्त निघून गेलं. दूषित रक्त निघून गेल्यामुळे मला परत ती ज्ञान बोलण्याची शक्ती माझ्याजवळ आली, म्हणून मी बोलतोय. बघा, याच्यातून सांगायचंच एक आहे, आपण ज्या ठिकाणी जसं अन्न खाऊ तसं आपलं बोलणं होत असतं. मग आपले विचार आचार आपले चांगले होण्यासाठी आपण चांगल्या घरचं अन्न श्रवण केलं, खाल्लं पाहिजे. पण आमचं असं आहे आजकाल, दुसऱ्याचं घरचं जाऊ द्या, आमच्याच घरचं अन्न आम्ही कसं खातो विचार करा सगळे. आमच्याच घरचं अन्न आम्ही असं कटकट कटकट करून खातो. आमच्याच घरचं अन्न आम्ही ज्यावेळेस शिजवतो ना, त्यावेळेस अन्न शिजवताना आम्ही हिंदी गाणे लावून ते अन्न बनवतो. काहीतरी युट्यूबला म्हणावा, फेसबुकला म्हणावा, व्हॉट्सअपला म्हणावा, कुठेतरी तो वाईट व्हिडिओ आलेला असतो, तो बघता बघता आम्ही अन्न बनवतो. ते अन्न शिजवत असताना आपण निदान गायत्री मंत्र लावा, काहीतरी देवाचं नामस्मरण लावा, आणि त्यानुसार त्या अन्नाचा परिणाम, त्या मंत्राचा परिणाम त्या अन्नावरती होतो, आणि ते अन्न आपल्या घरी चविष्ट आणि चांगलं खायला भेटतं. सात्विक अन्न आपल्याला खायला भेटतं, म्हणून अन्न सुद्धा चांगलं आपण खाल्लं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. अन्न आपण सात्विक खावं, चांगलं अन्न खावं. त्याचबरोबर पुढची गरज माणसाची आहे वस्त्र. वस्त्र आपण कसं घातलं पाहिजे? शरीर झाकण्यासाठी, पूर्ण शरीर झाकण्यासाठी ते वस्त्र आपण तसं घातलं पाहिजे. पण आजकाल आपली पद्धत कशी आली आहे, असं नका पोरींनो, आपण जसे कपडे घालू ना तसं आपण म्हणतो आमची ही फॅशन आहे. आणि जेवढे जेवढे हाफ कपडे घातले, जेवढे जेवढे फाटेल कपडे घातले, तर तुम्ही म्हणता ही फॅशन आहे. कपडे हे आपलं शरीर झाकण्यासाठी पाहिजे. हे वस्त्राची गरज आपल्याला आहे, तर ते शरीर झाकण्यासाठी असावी, त्याचं प्रदर्शन करण्यासाठी वस्त्राची गरज नसावी. आणि ही वस्त्र आपण योग्य तेच धारण केलं पाहिजे. त्याचबरोबर तिसरी गरज आपली म्हणजे निवारा, अन्न वस्त्र निवारा. बघा, सरकारने सुद्धा म्हटलं रोटी कपडा और मकान हे गरजेचं आहे. म्हणून निवारा आपल्याला असा असावा. तो निवारा बघा आपण चांगला बांधलेला असावा. परंतु आपल्याला ह्या दगड मातीच्या निवाऱ्यापेक्षा या शरीरातला निवारा आपल्याला बघायचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की हा दगड मातीचा निवारा आपण बांधणारे तो सदैव राहीन याची गॅरंटी नाही. हे शरीर किती चांगलं असेल याची सुद्धा राहण्याची गॅरंटी नाही. परंतु या शरीरामध्ये जो जीवात्मा आहे, त्या जीवात्म्यामध्ये भगवंताने वृत्तीनुसार वावर करावा, त्याच्यात वास करावा, म्हणून निरंतर असं घर आपण बांधलं पाहिजे. हे अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो. वसवावे घर वसवावे घर वसवावे घर वसवावे घर
या घरामध्ये, कोणत्या घरामध्ये? दगड मातीच्या घरामध्ये नव्हे, तर या शरीर जीवरूपी घरामध्ये जर आपल्याला भगवंताला निरंतर वसवायचं असेल, त्याची निष्ठा आपल्याला करावं लागेल, भक्ती आपल्याला करावं लागेल, त्याचं चिंतन आपण अखंड करावं लागेल. जसं हे घर बांधण्यासाठी वाळूची गरज असते, विटाची गरज असते, पोल उभारण्यासाठी लोखंडाची गरज असते, स्टीलची गरज असते, अजून काय काय गोष्टींची गरज जशी असते, तसं या शरीर सुद्धा, शरीर रूपी भगवंत याच्यात बसवण्यासाठी, या शरीरामध्ये जर भगवंत आपल्याला वसवायचा असेल, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला शांती रूपी, योग रूपी, वैराग्य रूपी वस्तू वापराव्या लागतील. आणि तेव्हा कुठे याच्यात निरंतर तो भगवंत बसवता येईल. आज ज्यांची आपण 35वी पुण्यतिथी साजरी करणार आहोत, असे असणारे संत सद्गुरु जनार्दन स्वामी, या जनार्दन स्वामींनी सुद्धा बघा जागोजागी शिवालय उभारले. संत असे असतात बघा, संतांनी त्रास भोगलेलाच असतो, त्याशिवाय त्यांना संतत्व येतच नाही. आणि आपणही येऊन देणार नाही. प्रत्येक संतांनी त्रास भोगलेला आहे. आज ज्या बाबाजींची आपण 35वी पुण्यतिथी साजरी करणार आहोत, या पुण्यतिथी निमित्त आज लासलगाव येथे गुरुचरित्र पारायण सोहळा चालू आहे, गुरुचरित्र कथाही चालू आहे. त्याचबरोबर आज बाबाजींची आपण पुण्यतिथी साजरी तिथे करणार आहोत. परंतु त्या बाबांना आज हजारो ठिकाणी पुण्यतिथ्या साजरा होतात, पण बाबा असताना त्यांना किती त्रास झाला, संतत्व प्राप्त होण्यासाठी किती त्रास झाला, परंतु त्यांनी भक्ती, निष्ठावंत भक्ती सोडली नाही. बाबाजींनी भोलेनाथाची भक्ती केली, इतकी निष्ठावंत भक्ती केली, तर बाबांच्या शब्दाला, भगवंताला सुद्धा जागावं लागायचं. एक छोटासा दृष्टांत सांगून जाईल. एकादशीचा दिवस होता आणि या मंदिरासमोर बाबा भजन करताय. बाबांजवळ अनेक भक्त मंडळी येऊन बसलेली होती. भजन करत असताना एका भक्ताने असं सहज बाबाजींना प्रश्न टाकावा, एकादशीच्या दिवशी म्हणे भगवंत येऊन मंदिरात घंटा वाजवतात, साक्षात भगवंत तिथे येतात. बाबा सहज बोलून गेले, हो येतील ना. आपणही तसं भजन केलं की देव येणार. देव येणार म्हटल्यानंतर बघा बाबाजींनी, संतांनी जो शब्द टाकला तो देवाला सुद्धा पूर्णत्वाला न्यावा लागतो. बाबाजींनी ज्यावेळेस शब्द टाकला देव येणार, भक्त, आपण भक्ती तशी करावी लागेल. भजन चालू होतं आणि सगळ्यांचं लक्ष 12 वाजत आले आणि सगळ्यांचं लक्ष मंदिराकडे लागलं. मंदिराकडे लागलं आणि खरोखर साक्षात्कार त्या मंदिराची घंटा त्यावेळेस वाजली. सांगायचंय की बाबाजींनी निष्ठावंत भक्ती केली. त्यांच्या या घरामध्ये, त्यांच्या या जीवनरूपी घरामध्ये त्यांनी निरंतर भगवंताला वसवलेलं होतं. त्यामुळे भगवंताला सुद्धा त्यांचा शब्द पूर्ण करण्यासाठी यावाच लागला. आपण सुद्धा या निरंतर असणाऱ्या घरामध्ये, या घरामध्ये निरंतर भगवंताला बसवता आलं पाहिजे, वसवता आलं पाहिजे. आपण जर सदैव त्या भगवंताची चिंतन केलं, नामस्मरण केलं,
आपण म्हणू आम्हाला कुठे वेळ एवढं करायला, परंतु जे काही कर्म करतोय ना आपण, ते कर्म आपण करताना निष्ठेनं कर्म करा. प्रत्येकाला भगवंताने वेगवेगळं काम दिलेलं आहे, वेगवेगळे काम दिले आणि त्या वेगवेगळ्या कामामध्ये प्रत्येकाने निष्ठेने ती कामं करावी आणि ती काम करत असताना भगवंताचं नामचिंतन करावं. कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. काम करत असताना राम राम म्हणावं, भगवंताचं स्मरण करावं. त्या भगवंताला आपण वृत्तीरूपी या जीवनामध्ये अखंड वसवावं, त्याला याच्यामध्ये स्थान द्यावं. पण आपल्याला अनेकांसाठी स्थान आहे त्याच्यामध्ये, पण त्याला स्थान नाही. ज्याने हा देह दिला त्याच्यासाठी आपल्याला त्याला स्थान नाही, असं आपण करतो. पण हा ज्याने देह दिला दान, त्याच्यासाठी जेने हा जीव दिला दान, जय हा जीव दिला आपल्याला दान दिलेलं आहे ना, त्याला या वृत्तीरूपी घरामध्ये बसवता आलं पाहिजे, या अंतःकरणामध्ये त्याला बसवता आलं पाहिजे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बसवावे घर देवे बरे निरंतर. त्या देवाचं घर याच्यामध्ये वसवता आलं पाहिजे. आणि मग त्याला जर आपण आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं, या अंतःकरण वृत्तीमध्ये आपण जर त्याला स्थान दिलं, तो सदैव आपल्या बरोबर असतो. त्या अभंगाच्या
आसनी शयनी घडे भोजनी गमन. एकदा त्या भगवंताचं आपण आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं, हृदय रूपी वृत्तीमध्ये हा भगवंत येऊन वसला की आपल्या बरोबर तो सदैव राहतो. आसनी म्हणजे काय? झोपताना. संग आसनी शयनी, बसताना उठताना झोपताना तो सदैव आपल्या बरोबर राहतो. जेवताना आपण कुठेही गेले तरी तो आपल्या बरोबर राहतो. तो घरी राहील का? तो आपल्या सोबत इथे स्थान जर दिले आपण त्याला, तो घरी राहणार नाही. तो आपल्या बरोबर सदैव असेल. म्हणून त्या भगवंताला हृदयामध्ये स्थान द्यायचं आहे. त्या भगवंताला आपण सगळे हृदयामध्ये स्थान देतोयच, परंतु आपण एकदा भजन रूपाने त्यांना हृदयामध्ये स्थान देऊया. सगळ्यांनी एकदा वरती हात करायचे. कंटाळे असतील तुम्ही हात खाली ठेवून असे धरून आता वरती करूया आपण. हात वरती, हात आणले असतील बरोबर तर करा वरती. हा हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी 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 जय जय हरी 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 कुठे होतो आपण? संघासनी शयनी. तो सदैव आपल्या बरोबर असतो. आणि म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की तो सदैव एकदा आपल्या बरोबर राहिला की आपल्या जीवनातील संकल्प विकल्प पाप पुण्य काय आहे याचा आपण विचार करत नाही. पाप पुण्याचा जर विचार करायचा म्हटलं तो आपल्या हृदयामध्ये स्थिर आहे. मग काय पाप आणि काय पुण्य तो जर सदैव आपल्या बरोबर असेल तर याची गणना कोणीच करायची नाही. आता याच्यावरती भरपूर दृष्टांत होते पटवून सांगण्यासाठी, पण आपला वेळ हा वेळेतच संपवलं पाहिजे की नाही. नाही तर तुम्ही म्हणाल आम्हाला भुका लागल्या आणि हिचं काय झालंय, बरोबर आहे की नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगताय, तो कामने काळ तो कामने काळ कमरे काळ
काळ अवघा गोविंद सुकाळ सुकाळ जोराच्या टाळ्या होत्या. तुका म्हणे काळ अवघा अवघा गोविंदे सुकाळ. ज्यावेळेस भगवंताला आपल्या हृदयामध्ये विराजमान केलं ना, या निरंतर घरामध्ये स्थान दिलं ना, तो भगवंत आपल्या काळाची भीती राहून देत नाही, तो सदैव आपल्या बरोबर राहतो. तसंच भगवंताने कृपा या सर्वच भडंग्या परिवारावरती ठेवावी आणि त्याच करून विशेष आमच्या राजू भाऊंवरती ठेवावी. मागे ते आजारी पडले, पण भगवंताची कृपा आज व्यवस्थित ते आपल्यामध्ये आहे. त्या भगवंत चरणी अशीच प्रार्थना करूया की या नवीन वास्तूमध्ये त्यांना आरोग्य लाभो, सुख लाभो,
आनंद लाभो, लक्ष्मीचा वास सदैव त्यांच्या घरावरती राहो, अशीच भगवंत पांडुरंग परमात्मा चरणी प्रार्थना करूया. आणि आपल्या सेवेला पूर्ण विराम देण्या अगोदर सांगून जाईल, आज आपल्या कीर्तनासाठी साथ संगत करण्यासाठी या बडांगे कुटुंबाचाच नातू शुभम दादा, तो छान प्रकारे पखवाद वाजवतो आणि त्याने आज ती साथ संगत केली. त्याला पाकिट पाहिजे असेल त्यांनी आजोबांकडून घेऊन जायचं, नाही तर मामाकडून घेऊन जायचं. कारण बाकीच्या ठिकाणी गेल्यानंतर तो पाकिट घेतल्याशिवाय निघत नाही. माझ्या बरोबर कधी कधी येतो ना, हलतच नाही. आज तसं जायचं. असो, हा विनोदाचा भाग सोडून द्या. परंतु आज आपल्या या ठिकाणी आपला स्वप्नील दादा तो छान प्रकारे मृदुंग वाजवतो आणि वायरमॅन सुद्धा आहे मानोरी भागामध्ये. तर आज त्यांनीही गायनाची साथ संगत केली. त्याचबरोबर आपले सगळेच आश्रमाचे विद्यार्थी इथे उपस्थित आहे. आणि इकडे आमचे विनेकरी म्हणजे आमचे बडांगे भाऊ आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. कीर्तनापेक्षा तुमचं लक्ष त्यांच्याकडे जास्त होतं. ते पावल्या कशा खेळतात, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्याचबरोबर आमचे संदीप भाऊ ना, संदीप दादा सुद्धा इथे उपस्थित आहे. फोन केल्याबरोबर माऊली बाबांनी त्यांना फोन केला गायनासाठी या, तर त्या एका शब्दावरती इथे उभे आले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आमचे दुसरे महाराज माऊली महाराज आहे, ते आळंदीला कीर्तन शिकताय आणि आज आता सुट्टीला म्हणजे कथा चालू आहे त्याच्यामुळे ते आलेले आहे 8 दिवसासाठी. आणि आज तेही इथे उपस्थित राहिले. आपल्याच आश्रमाचा विद्यार्थी आहे. कधी आपल्या भागात कीर्तन असेल तर, कारण आपलीच लेकरं मोठी करायला शिका. आणि त्याचबरोबर गोरख महाराज कडलक, त्यांचा आमचा चांगला परिचय आहे. त्यांनी सुद्धा चांगली साथ संगत केली. आमचे दुसरे सगळे वारकरी मित्र मंडळ आहे, प्रकाश महाराज आहे, सगळेच आपल्या आश्रमाचे विद्यार्थी आहे. सगळ्यांचे मनस्वी धन्यवाद. आणि गेल्या 5-6 दिवसापासून आम्हाला प्रसिद्धी देण्याचं काम जे करतात ते आमचे युट्यूब चॅनलवाले मराठी वक्ता, यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. बघा, आपल्या शेतकऱ्याचं लेकरू आहे. आता सकाळी फोन केला, म्हटलं अरे त्या बडांगे भाऊंच्या इथं कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि लेकरू पाणी भरत होते बरं का शेतामध्ये. आत्ता आलो म्हणे. आम्ही घरून निघलो तेव्हा तो शेतात पाणी भरत होता आणि पाणी भरता भरता इतक्या तावरून तो इथे आलाय. त्याच्यासाठी खरंच जोराच्या टाळ्या होत्या. म्हणजे घरची कामं बघणं आणि कुठेही शूटिंगला जायचं असलं तर तो लगेच तत्पर राहतो. वारकरी संप्रदायाचा झेंडा तो पुढे नेण्याचं काम करतोय. म्हणून खूप छान. आणि तुला भगवंताकडून खूप खूप आशीर्वाद लाभो अशीच भगवंत चरणी प्रार्थना करेल. आणि तुझ्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आज ही कीर्तन सेवा माझ्याकडे दिली म्हणून सगळ्या भडंगे परिवाराचे मनस्वी धन्यवाद. आणि यानंतर गुंजाळ सर बोलणारच आहे, आश्रमाची माहिती ते देणार आहे. आणि म्हणून आपल्या सेवेला इथेच आपण पूर्णविराम देऊया. ज्ञानेश्वर विठ्ठल